आहे लक्ष सगळ्यांचं? थोडासा आवाज बसलाय त्याच्यामुळे समजून घ्या. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप. परीक्षेला प्रश्न येतो, खालील पर्यायातील योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप ओळखा. या ठिकाणी कोणते संक्षिप्त रूप येईल अशा प्रकारचे प्रश्न येतात. ह्याच्यासाठी एकच नियम लक्षात ठेवायचा. काय तो बघा. जेव्हा होकारार्थी असतील, होकारार्थी म्हणजे ज्याच्यामध्ये नॉट येणार नाही कुठंच. नॉट म्हणजे नकारार्थी, नॉट दिसत नाही म्हणजे ते होकारार्थी. समजतंय का? आय एम म्हणजे मी आहे, आय एम नॉट मी नाही. कळतंय मला काय म्हणायचंय? नॉट शब्द नाही आला पाहिजे, तो म्हणजे होकारार्थी. मग हे सगळे होकारार्थी आहेत बघा. आपल्याला संक्षिप्त रूप करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं? दोन शब्द दिलेले असतात, त्यापैकी दुसऱ्या शब्दातले काही अक्षर गाळायची. काय करायची? काढून टाकायची आणि त्या जागी असं अपोस्ट्रॉफी द्यायचं. त्याला काय म्हणायचं गणेश? चिन्ह. बरोबर. आता ही सगळ्या प्रकारची आहेत. वर्तमान काळातले, इकडं भूतकाळातलं, इकडं भविष्य काळातलं, सगळ्या प्रकारची मी फक्त होकारार्थी दोन शब्दांची तुम्हाला जोडी दिलेली आहे. तुम्हाला ह्याचं जेव्हा संक्षिप्त रूप करायचं असेल एकच नियम आहे बघा. दुसऱ्या शब्दामधला स्वर शोधायचा. काय? ए. बरोबर. इथं पण दुसऱ्या शब्दामधला स्वर शोधायचा. ए. इथं ह्याला काढून टाकायचं आणि त्याच्या जागी द्यायचं अपोस्ट्रॉफी. बघा, आय हे काढून टाकायचं, त्याच्या जागी चिन्ह आलं. काय झालं? यू आर मधला हा ये काढून टाकला. हा, हे आहे असं लिहायचं, ह्यात बदल करायचा नाही. फक्त याच्या जागी काय द्यायचं? अपोस्ट्रॉफी. बाकी आहे असं. शी इज. बघा, शी आहे असं, आयच्या जागी अपोस्ट्रॉफी एस. शीज. इथं पण अपोस्ट्रॉफी एस. इथं पण वी अपोस्ट्रॉफी आर ई. विथ आर. हे शॉर्टकट झाले. हे तुमचं उत्तर झालं. आता इथं बघा थोडा बदल आहे. मी काय सांगितलं? जिथं जिथं स्वर येईल दुसऱ्या शब्दामध्ये तिथं स्वर मध्येच आलाय. मग काय करायचं माहितीये? या स्वराला जोडून आलेली दोन्ही अक्षरं वगळायची. स्वराला जोडून आलेली दोन्ही अक्षरं वगळायची. इथं यूच आहे फक्त. बरोबर. आणि अपोस्ट्रॉफी देऊन यस लिहायचा. काय अवघड आहे? आहे का नाही सोपं? आता बघा, आय हॅव. आय हे दोन्ही जाणार आहे. अपोस्ट्रॉफी बीई. कळतंय? इथं पण हे दोन्ही जाणार आहे. शी अपोस्ट्रॉफी. जे वगळायचंय तो बाजूला काढायचं आणि त्या जागी अपोस्ट्रॉफी द्यायची. इथं पण यू अपोस्ट्रॉफी डी. शी अपोस्ट्रॉफी एल एल. लेट. बघा, आहे आधीचा शब्द आहे असा लिहायचा आणि यूच्या जागी काय अवघड आहे सांगा? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ कोणत्याही काळातले वर्ब्स म्हणजे क्रियापद आली आणि आय, यू, शी, इज ही सर्वनामे आली तरी देखील गडबडायचं नाही. अशा प्रकारे अपोस्ट्रॉफी देऊन पुढची अक्षरं लिहायची. आहे का नाही सोपं? आता नॉट असल्यावर काय नियम आहे तो आपण बघूया. ठीक आहे? तर हे लिहून घ्या सगळ्यांनी. चला पटकन.